सकाळी लवकर उठलो तर बायकोने नाश्त्यासाठी चपातीचा रोल दिला होता ना. आज रविवार होता त्यामुळे शिवान्याला घेऊन जात होतो तिला बिल्डिंग खाली पोलिओचा डोस पाजण्यासाठी. तर शिवान्या पोलिओचा डोस पिण्यासाठी मस्तपैकी रेडी झाली होती. तर तिला माहीत नव्हतं की मी कुठे घेऊन चाललोय. तर तिला हाताला पकडली आणि तिला घेऊन चाललो होतो खाली पोलिओचा डोस पाजण्यासाठी. ग्राउंड फ्लोअरला आल्यानंतर समोरच पोलिओ बूथ लावला होता. तिथं शिवान्याला घेऊन गेलो. शिवान्याची एंट्री मारली आणि शिवान्याला 2 बूंद पोलिओचे पाजले होते. आता 2 पोलिओचे पाजल्यानंतर शिवान्याला वरती घेऊन आलो. तोपर्यंत बायको दिवाळीची तयारी करत होती. तिला तोरण बाहेर काढले होते सगळे चेक करण्यासाठी. तर पहिलं चौकटीचं माप घेतलं. माप घेतल्यानंतर सर्व वायरिंग करून घेतली. आता कुठं-कुठं माळ लावायची ते त्याची तयारी झाली होती. आणि ही माळ आपली चेक आहे का नाही चेक करून घेतली. आता बायकोला पाहिजे होती रेडीमेड रांगोळी. त्यासाठी जायचं होतं बोरिवलीला. म्हणून आपली धूम बाईक काढली आणि चाललो होतो दोघं आम्ही बोरिवलीसाठी. बोरिवलीला जायचं होतं त्यामुळे रोड तर पूर्ण खाली होता. गर्दी काहीच नव्हती रोडला. पूर्ण अक्षरशः सुसाट चाललो होतो आम्ही बोरिवलीला. 1 तासात बोरिवलीला पोहोचलो आणि पोहोचलो दुकानामध्ये रेडीमेड रांगोळी घेण्यासाठी. तर रेडीमेड रांगोळी खूपच महाग होती. त्यामुळे रेडीमेड रांगोळी काही घेतली नाही. तिथे पणत्या-बिंत्या पण तुम्हाला होलसेल भावामध्ये भेटतील. तर पण जर तुम्हाला दरवाजाला तोरण पण पाहिजे असतील फुलांचे, तर इथं पूर्ण गोडाऊनमध्ये तोरणच तोरण भरले होते. तोरण-बिरण आम्ही बघून पोहोचलो. डी-मार्टमध्ये दिवाळीचं काही सामान घ्यायचं होतं म्हणून पोहोचलो डी-मार्टमध्ये. डी-मार्टमध्ये आल्यानंतर आता मी बकेट हातात घेतला आणि बायकोच्या पाठी-पाठी फक्त चाललो होतो, की ती एक-एक वस्तू घेऊन टाकत होती. आता पोहोचलो. आम्हाला पाहिजे होत्या पंती, त्यामुळे पंतीच्या इथं पोहोचल्यानंतर आता बायकोला एक पंती खूपच आवडली होती. त्याची मोराची पंती होती. एक नंबर बघा पंती कशी आहे, सुंदर पंती होती. मध्ये असा ग्लास आहे आणि पाठीमागे मोराचा पिसारा होता.